शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे मक्षिकारी लेट लावण्याचे दुष्परिणाम काय होतात ते दाखवणार आहे. सर्वप्रथम बघा, हा फळ बघा याला डंक मारलेला आहे. आता बघा याची साईज बघू शकतो आपण. आता हा फळ काही कामाचा नाही आहे. मी याच प्लॉटमध्ये मागे 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता आपल्याला चिकट सापळे आणि मक्षिकारी लावणे का बरं महत्त्वाचे आहे आणि मक्षिकारी लावल्याच्या नंतर बघा काय फरक पडतो. हे बघा असं प्लेन होते, एकदम कॅप्सूल साईज निघते. शेतकरी मित्रांनो हे बघा, प्लॉट फ्रेश राहतो. तर शेतकरी मित्रांना माझी एकच विनंती आहे, आपण टरबूज खरबूज लावत आहे ना, तर सुरुवातीला पहिला फुल दिसला तर आवर्जून आपण काय करायचं आहे, चिकट सापळे पिवळे आणि हिरवे लावायचे आहेत. बघू शकतो आपण. त्याच्यानंतर फुल दिसल्याच्या नंतर लगेच आपल्याला एकरी 15 ते 20 मक्षिकारी लावायचे, जेणेकरून हा प्रॉब्लेम आता जो मी फळ दाखवला तो प्रॉब्लेम होणार नाही आणि आपले उत्पन्न घटणार नाही. याच्यासाठी ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो. कमी खर्चात पण चांगलं नियोजन करा, तरच आपला फायदा होईल. नाहीतर भडीमार खर्च करून काही फायदा होणार नाही. चला, धन्यवाद.